बातमी आहे ती आपण पाहूयात या संदर्भामध्ये। तर ठाकरे आणि मनसे युतीच्या चर्चांवर शिंदे आणि राऊतांमध्ये मात्र जुंपलेली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या शादीत ठाण्याचा अब्दुल्ला दिवाना अशी टीका राऊतांनी केली आहे। दरम्यान किती लाचार झाले, युती करता का असं विचारतात या शब्दात शिंदेंनी काल ठाकरेंवर टीका केली होती। आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावळे झालेत, किती लाचार झालेत। युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी। परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे। मी जेवढे उतावीळ झाला होता भारतीय जनता पक्षात घुसायला, तुमचं तुम्ही बघा ना, आम्ही कोणाबरोबर युती करावी दोन भावांनी, हा आमचा प्रश्न आहे। तुम्ही कोण आहात? ही तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला का नसतो या ठाण्याचा संबंध काय अब्दुल्लाचा? जर मनसेवर युती गेली तर थोड्या तरी जागा येतील, अदरवाईज मी सांगितलं ना 75, कालची फिगर 75 आहे। 75 92 पैकी सिटिंग नगरसेवक उद्धवजींचे एकनाथजींकडे गेले, अजून 4 महिने आहेत, बहुधा 92 पैकी 93 जातल्याचं दिसत आहे। त्यामुळे आता त्यांना एकच आशा आहे, त्यांनी शरद पवारांना बरोबर घेऊन पाहिलं, त्यांनी काँग्रेसला बरोबर घेऊन पाहिलं, काय जमलं नाही। हां 20 आल्या, 10 आल्या, 16 आल्या, आता ते मनसेला बरोबर घेऊन प्रयत्न करत आहेत। हे फडणवीसांना विचारा ना काय फरक पडेल ते, त्यांना विचारा। फडणवीस किंवा भाजपची जी तडफड सुरू आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून, ती का चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची मदत घेतलेली आहे त्यांच्या राजकारणासाठी, ती काही त्यांची ताकद नाही म्हणून घेतली का? एकदा स्पष्ट करावं।